काय सांगाल, या ठिकाणी शेतकऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे, तुम्ही सुद्धा सप्रत्यक्ष या मैदानामध्ये उतरलेले आहात, सरकारमध्ये तुम्ही आहात, तुम्हाला आंदोलनात उतरायची वेळ का आली? नाही, परिस्थिती अशी आहे की खऱ्या अर्थाने राष्ट्रीय महामार्ग हा 753 जो आहे याचं काम चालू झाल्यावर आम्ही पण विकास झाला पाहिजे, विकासाभिमुख सरकार आहे, मोदी साहेबांच्या नेतृत्वात खूप चांगलं काम चाललं आहे, मान्य आहे. पण शेतकऱ्यांना रोजीरोटीतून उठवून, शेतकऱ्यांना तुम्ही जीवनातून उठवून तुम्ही जर विकास करत असाल तर विकास कोणाला मान्य नाही, त्याच्यात मलाही मान्य नाही आहे. सरकारने मधल्या काळामध्ये जे पद्धती समृद्धीच्या संदर्भामध्ये धोरण घेतलं की 5 पटीने रक्कम दिली, जे बाजारभावाची रक्कम दिली 5 पटीने रक्कम दिली, त्याच्यानंतर त्याला परत 100% दिलासा रक्कम दिली आणि एक चांगल्या पद्धतीने रक्कम दिल्यानंतर शेतकऱ्याला दुसऱ्या ठिकाणी त्याला रोजगारासाठी कुठेतरी एक साधन उपलब्ध झालं. आजच्या या प्रशासनाच्या याच्यामध्ये मधल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये जे निर्णय हायवेला याच्यासाठी घेतले, भूसंपादनासाठी घेतले, त्या निर्णयाच्या विरोधात खऱ्या अर्थाने आम्ही आहे. मधल्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेच्या सभागृहात ते मांडलं होतं की त्या सरकारने चांगलं दिलं, मग आता तेच सरकार परत आहे, महायुती सरकार आहे. पण शेतकऱ्यांची पाठीशी उभं राहणं हे काही गैर नाही आहे, शेतकऱ्याची पाठीशी मी पण उभा आहे. सरकार असेल नसेल मला माहीत नाही, पण खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना उद्याच्या दिवसाची त्यांची हक्काची रोजीरोटी जर कायमस्वरूपी जात असेल तर त्यांना चांगला मोबदला मिळाला पाहिजे. प्रशासन काय करत आहे? डेप्टी कलेक्टरने काय केलं? म्हणजे जो पहिल्यांदा मुक्ताईनगरवरून नॅशनल हायवे केला त्याला 3200 रुपयाचा रेट दिला गेला आणि इथे 44 रुपये स्क्वेअर मीटरचा रेट दिला गेला. 44 रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे स्क्वेअर फूट जर 20 रुपये म्हटलं, हात रुमाल बी 20 रुपयाच्या वर येतो. त्याची शेतजमीन कायमची जाते आहे, त्याचा रोजीरोटी कायमची जाते आहे. याच्यासाठी काहीतरी कोणाच्या मनात संवेदना आहे की नाही? बळीराजाला फक्त बळीराजा म्हणायचा, देशाचा सगळा पोशिंदा म्हणायचा, मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, सभागृहात मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, त्या असं करू तसं करू करायचं आणि ज्या ठिकाणून विकास होतो आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याला देताना हात आखडता घ्यायचा. अरे मोठ्या मोठ्या त्या अदानी अंबानीला देताना आपण विचार करत नाही, मग हा छोटा शेतकरी याला विचार का करतो आहे? हा तर सवाल माझा पण सरकारला आहे. आणि आज हे सरकार जे आहे हे लोकांना देणारं, शेतकऱ्याला देणारं तर मग दिलं पाहिजे दोघी हाताने. हा अवॉर्ड तात्काळ त्यांनी रद्द केला पाहिजे आणि त्याच्यावर लगेच लवाद बसून नवीन अवॉर्ड बनवला पाहिजे, ज्या अवॉर्डमध्ये शेतकऱ्यांना योग्य रक्कम मिळेल. हा नॅशनल हायवे आहे, MSRTC सांगते नॅशनल हायवे आहे आणि प्रांत सांगतो की नाही गावाचा रस्ता आहे, गावातून जाणारा रस्ता आहे. नॅशनल हायवेला GR आहे आपल्याकडे, आता मी तुम्हाला दाखवू शकतो की हायवे टचच्या जागा, प्रत्येक जागा जी आहे ती कमर्शियल झोन म्हणून त्याला डिक्लेअर केलेलं सरकारने, हायवेने, प्रशासनाने. आणि इथे मोजदाद करताना वेगळी मोजदाद करायची. म्हणून खऱ्या अर्थाने आजचं आज संतापातून आजपर्यंत इतकं काम झालं, शेतकरी पाहत होता आज ना उद्या आम्हाला न्याय मिळेल, पण न्याय मिळतच नाही. कलेक्टरने बी त्या पद्धतीत निकाल दिला आणि कलेक्टरने निकाल देताना एक तर्फी निकाल दिला. कलेक्टर सांगते मी या अडचणी येऊन जाईल. ह्याच्यापूर्वीच्या कलेक्टरने जळगावच्या त्या बायपासला देताना 100 करोड रुपयाचा मोबदला त्या शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांनी मोठ्या मनाने जमिनी दिल्या. एखादी जमीन जाताना ती कायमची जाते, मग गेली की त्याची कायमची ती रोजीरोटी जात असते, त्याला काही दुसरीकडे जागा गेला. 2 लाख रुपये एका 30, आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला, 30.31 जमीन, तिला 2,48,000 रुपये दिले हायवे टचच्या जमिनीला. 2,48,000 रुपयामध्ये कुठे जमीन मिळतो? 1 एकर कुठे मिळते जर समजून सांगितलं पाहिजे. कोण अधिकारी येतो? आणि सरकारने बी अशा अधिकाऱ्यांवर किमान ही जे जुलुमशाही झाली आहे, सुलतानीच कारभार चालला आहे, हा कारभार थांबवला पाहिजे. सरकारने कायम याच्यात लक्ष घातलं पाहिजे. मला असं वाटतं सरकार जर लक्ष घालत नसेल तर सरकारच्या विरोधात बी दंड ठोपण्याला आम्ही मागे पुढे पाहणार नाही, कारण हा शेतकऱ्यांचा विषय आहे. आपण बिल्डर लोकांना देतो, आपण मोठ्या मोठ्या लोकांना काय असेल अनुदान देतो, शेतकऱ्यासंदर्भात हात खडता का घेतो? हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून आज आम्ही एक काम बंद केलेलं आहे. आजचा टप्पा काम बंदच आहे. उद्याच्या दिवशी आणखी लवकरात लवकर दखल न घेतल्यास, आता इथे 15 दिवसापासून पत्र दिलं, इथे किमान SDM आले पाहिजे, कलेक्टर आले पाहिजे, तहसीलदार पण आलेले नाही आहे. काय चाललं आहे? आणि अशा पद्धतीत जर होत असेल तर उद्याच्या दिवशी आम्ही परत निर्णय घेऊ. हे 753 नावाने संघर्ष समिती या लोकांनी गठीत केली, त्या समितीमध्ये मी सहभागी आहे. उद्या जलसमाधी आंदोलनं बी करायचं म्हटलं आहे तर आम्ही त्याच्यावर सोबत राहू. आणि राहिला आजपासून इथे खडाई आम्ही उचलू देणार नाही कोणत्याच कॉन्ट्रॅक्टरला. 100% काम बंद करू. इथून तर महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत पूर्ण काम बंद केलं जाईल, याच्याबद्दल काही शंका नाही. मोबदला कमी मिळाला किंवा दुसऱ्याच्या नावे गेला असं सांगितलं होतं? नाही, ते तर तो तर परवाच्या दिवशी मी तशी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला सांगितलं की माझ्या स्वतःची शेतजमीन हायवे टच असतानाही ते दुसऱ्याच्या नावाने गेली. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या संदर्भामध्ये ते जमीन आली, त्याला काय मोबदला मिळाला आणि त्याच्यानंतर तो दुसऱ्याच्या नावाने गेला. याच्यामध्ये डिप्टी कलेक्टर आणि दोघे कलेक्टर हे दोघं लोक सह्या करताना किंवा वाचून सह्या करता की नाही करता? हा तर मुद्दा आहेच. पण त्याच्यापेक्षा मोठा मुद्दा आहे की आता माझ्या शेजारी मी सांगितलं बहादूर सिंग राजपूत नावाने एक शेतकरी आहे, अतिशय गरीब शेतकरी, काबाड कष्ट करतो शेतामध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जाताना बघा, 1.5 एकर जमीन आहे, 1 एकर जमीन त्याच्यामध्ये गेली, त्याला 2,48,000 3 लाख रुपये मिळत आहे.
हायवे टचची एक एकर जमीन गेली. आता भविष्यात 3 लाख रुपयात कुठे जमीन मिळेल? सरकारने एखादी जमीन दाखवावी, ते घ्यायला तयार आहे मी 3 लाख रुपये एकरची. त्यामुळे ह्या लोकांचाही विचार झाला पाहिजे ना. आमच्यासारखे तर कुठेतरी हा नुकसान भरपाई सहन बी करून घेतील, पण जो गरीब शेतकरी जातो आहे याच्यामध्ये 250 शेतकऱ्यांचं नुकसान. हायवे टच असलेल्या अंतुर्लीपासून नायगाव आहे, अंतुर्ली आहे, कोठा आहे, पूर्णाड आहे, या सगळ्याच लोकांना यांच्या ज्या जमिनी जात आहे ते हायवे टचच्या जमीन जात आहे. त्यांना पैसे किती मिळाले याचा विचार कोण करणार आहे की नाही करणार आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि दोघं उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळची मिटिंग लावून त्या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे. अनेक ठिकाणी ते लगेच संवेदनेने पुढे येतात. आजही संवेदनेने पुढे आले पाहिजे. संवेदनेने पुढे नाही आले तर आम्ही समजू की शेतकऱ्यासंदर्भात किती संवेदना यांच्या मनामध्ये आहे. मी का आमदार म्हणून सांगतो आहे, महायुतीचा आमदार म्हणून सांगतो आहे की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यासंदर्भामध्ये एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि ही आपली भूमिका असली पाहिजे. थेट दंड थोपण्याचं आवाहन केलेलं आहे तुम्ही. शेतकऱ्यांसाठी सरकार आहे. शेतकऱ्यांना इतके कमी रुपये मिळत आहे, ते तेवढ्या रुपयामध्ये कुठेतरी मला असं वाटतं की 100 स्क्वेअर फूट बी जागा कुठे मिळत नाही. गावालगत असलेली जागा, हायवे टच असलेली जागा, प्रशासनातला अधिकारी सांगतो की आम्ही मरून जाऊ जास्त पैसे दिले तर. मरून जाऊ म्हणजे काय? फुकट देत आहे का? त्या जागेचा बाजारभाव जर बघितला तुम्ही, आज बाजारभाव काय ते बघितला पाहिजे तुम्ही. ज्या पद्धतीमध्ये सगळं चाललं आहे ना, किमान सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जिथे जिथे भूसंपादन चाललं आहे, मी मुक्ताईनगर किंवा 753 संदर्भात बोलत नाही आहे, जिथे जिथे भूसंपादन चाललं आहे आणि नंतर तुम्ही कोर्टात जा, कोर्टात गेल्यावर 10-10 वर्ष पैसे मिळत नाही. आज आमचा हा नाहीचे पैसे 13 वर्ष लोकांना मिळालेले नाही आहे. पण त्या लोकांची काय परिस्थिती आहे? त्या लोकांना किती दिवस चक्रा मारायच्या? आणि महसूल डिपार्टमेंटवर तर आमचा पूर्ण विश्वास आहे. महसूल डिपार्टमेंटचं काम मी बघितलं ना. माझी शेतजमीन 61चा जो आहे त्याच्यात दुसरं नाव टाकलं आणि एक नाही, किमान 50 डॉक्युमेंटमध्ये एकाचं वेगळं नाव टाकलं. म्हणजे महसूल डिपार्टमेंट कोणत्या भोंगळ कारभारामध्ये काम करत आहे. सरकार याच्या संदर्भात लक्ष देईल की नाही देईल? तर आम्हाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून खूप मोठ्या प्रमाणात आशा आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. त्यातल्या त्यात मुक्ताईनगर हा जळगाव जिल्ह्याचा 15वा तालुका आहे. व्यापारी पेठ नाही आहे. पूर्णाड ब्रिजच्या पूर्णाड फाट्यावर जी व्यापारी पेठ झालेली, केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. किमान 200-400-500 दुकाने आणि 1000-2000 लोक तिथे रोजगार करतात. तिथेही मधल्या काळात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या दिवशी या सुलवाडी ते मुंडुर्दे या पुलाच्या भूमिपूजनासाठी आले, तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की मी माननीय मंत्री महोदय नितीन गडकरी साहेबांशी बोलून हा इथे ओव्हरब्रिज न करता आम्ही जंक्शन करू, कारण ज्यामुळे ते व्यवसाय उभे राहतील. आणि तो शब्द पार पाडला पाहिजे. म्हणून आजच्या सरकारने तो मदत केली पाहिजे, केंद्राशी बोलले पाहिजे आणि तो जंक्शन झाला पाहिजे. कारण तो जंक्शन होणे अनेक लोकांच्या रोजगाराचा विषय आहे. मुक्ताईनगर तालुक्याच्या बाजारपेठेचा विषय आहे. तोही होणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळे एकत्रित करून या संदर्भात चर्चा झाली पाहिजे, अशी माझी विनंती सरकारला आहे. केलेलं आहे, काम बंद आंदोलन पाडलेलं आहे, तुम्ही स्वतः सहभागी झालेला आहात. सत्ताधारी आमदार सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. चंद्रकांत पाटील पहिल्यांदा असं बघायला मिळतंय. नाही, हा 753(1) हा जो नॅशनल आपला 753L हा जो नॅशनल हायवे इथं घातलेला आहे. या नॅशनल हायवेच्या संदर्भामध्ये जी भूसंपादनाची रक्कम आहे किंवा मोबदला आहे त्यामध्ये प्रचंड घोळ आहे. म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे एकाच जमिनीच्या संदर्भामध्ये एकाच ठिकाणी भूसंपादन करत असताना 2 अवार्ड ज्या ठिकाणी झाले किंवा 2 लवादाचे निर्णय ज्या ठिकाणी पाहिले, तर पहिल्यांदा निर्णय आणि नंतरचा निर्णय याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे. आणि लवादाने या संदर्भामध्ये अन्याय केलेला आहे. अगदी अल्प दराने ह्या जमिनी घ्यायचा प्रयत्न आहे. अगदी 3 लाख रुपये एकरप्रमाणे ह्या जमिनी, 3-4 लाख रुपये एकरप्रमाणे जमिनी घेत असताना साधा एखादा प्लॉटसुद्धा त्याच्यामध्ये घेत नाही. सरकार समृद्धी मार्गासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देऊन समृद्धी मार्ग तयार करतो. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत असताना, विरोधी पक्षनेते असताना त्यांनी या संदर्भामध्ये समृद्धी मार्गाप्रमाणे पैसे दिले पाहिजे असा आग्रह धरला होता. आता भूसंपादनाचा जो कायदा 2013ला झाला केंद्र सरकारचा, तोच कायदा 2014ला महाराष्ट्रामध्ये मी महसूल मंत्री असताना लागू झाला होता. त्या संदर्भामध्ये 5 पट रक्कम, म्हणजे साधारणतः 4.5-5 पट रक्कम मूळ किमतीच्या मिळत होती. परंतु आत्ताच्या सरकारने या संदर्भामध्ये बदल केला अशी टीका देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा केली होती. शेतकऱ्यांची फार मोठी हानी या संदर्भामध्ये आहे. करोडो रुपयाची जमीन मातीमोल भावाने घेण्याचा सरकारचा हा प्रयत्न या ठिकाणी दिसतो आहे. आणि वारंवार विनंती करून सुद्धा या ठिकाणी कलेक्टर ऐकायला तयार नाही. लवाद जिल्हाधिकाऱ्याकडे आहे. जिल्हाधिकाऱ्याकडे ज्यावेळेस अपील झालं तर आमच्या वकिलांना बोलवलं सुद्धा नाही, रोजनाम्यावर त्यांच्या सह्यासुद्धा नाही, एकतर्फी निर्णय दिले. या सगळ्या याच्यामध्ये प्रशासकीय अनियमितता मोठ्या प्रमाणावर आहे. आणि आमची मागणी राहणार आहे या ठिकाणी
की समृद्धीप्रमाणे या ठिकाणी पैसा दिला पाहिजे. या ठिकाणी हायवे जातात, आमच्या जमिनी जातात, एका ठिकाणी एक न्याय आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरा न्याय असं होता कामा नये. सरकारने या संदर्भामध्ये नोंद घेतली पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी रस्ता रोकोही झाला आणि हे काम बंद आंदोलनाने सुरू केलेलं आहे. आता हे काम बंद आंदोलन जे आहे ते पूर्णाळा फाट्यावर पूल होऊ नये यासाठी पण आहे. रस्ता रोको करत असताना पैसा मिळाला तो अल्प दरात मिळाला यासाठी सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आता येणाऱ्या आगामी कालखंडामधल्या विधानसभेमध्ये मी हा प्रश्न लावून धरणार आहे. जोपर्यंत आम्हाला याच्यामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत या रस्त्याचं काम आम्ही होऊ देणार नाही.